विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न, एक्झाम गोल हे ॲप्लिकेशन आहे की नाही तुमच्याकडं? नक्कीच असेल. असेल तर ठीक आहे, नाही तर राहू दे काही हरकत नाही. मी तुमच्यासाठी तर एक्झाम गोल ॲप्लिकेशन ओपन करणार आहे आणि आजचा होमवर्क सगळा देणार आहे. ओके. तुम्हाला एक-एक क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढायचा आहे लक्षात घ्या. एक्झाम गोल इतकं बेस्ट ॲप्लिकेशन आहे बरं का. एम-एच-टी-सी-ई-टी, जेईई, जेईई ॲडव्हान्स, नीट काही असू दे सगळ्या एक्झाम आहेत. अजून प्लस एक्झाम भरपूर आहेत लक्षात घ्या. या सगळ्यांचे ना अक्षरशः पेपर्स वगैरे तुम्हाला इथे मिळतायत. ओके. मग मला सुरुवात करायची आहे या पेपरपासून. ओके. ऑब्व्हियसली आपल्याला केमिस्ट्रीचंच काम तुम्हाला द्यायचं आहे. कोणतं काम द्यायचंय? केमिस्ट्री. मी तुम्हाला सांगतो स्टार्ट फ्रेश. मी एक्झाम ही घेतोय. ओके. नंबर ऑफ मॉलिक्युल्स. चला, मला पहिला फॉर्म्युला पाहिजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. गिव्हन मास दिलंय. मग हाऊ टू फाइंड नंबर ऑफ मॉलिक्युल्स? पहिला प्रश्न. पहिला. तर मी तुम्हाला सांगतो इथं क्वेश्चन फॉर्म्युला लिहून घ्या, की नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठी अगोदर नंबर ऑफ मोल्स काढले पाहिजेत. त्यासाठी फॉर्म्युला असणार आहे गिव्हन मास अपॉन मोलार मास. मग अमोनियाचं मोलार मास किती? 17 येणार आहे. 17. ओके. मग गिव्हन मास अपॉन मोलार मास केलं. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारले असतील तर त्याला एवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा लक्षात घ्या. तो काय आहे 6.022 इंटू 10 to 23. मग काय करणार याला 17 ने डिवाइड करा. ओके. आणि त्याला 6.022 न मल्टिप्लाय करा. तुम्हाला तुमचं आन्सर मिळेल. हे करूया तरी आपण अंदाजे. ओके. मी तुम्हाला सांगू का? याला 17 ने डिवाइड केल्यावर वरचा नंबर 2100 समथिंग आहे. म्हणजे 1 पेक्षा मोठं उत्तर मिळणार आहे. पॉइंट ॲडजस्ट करूया की आपण. मी तुम्हाला सांगतो माझं उत्तर हे आहे का चेक करतो मी. कसं आलं उत्तर बरोबर? सांगू कसं आलं सांगतो. याला मी 17 ने डिव्हाईड केल्यावर 1 पेक्षा मोठा नंबर येणार आहे. अवोगॅड्रो नंबर काय होता 6.022 इंटू 10 to 23. त्यातले एक 10 कमी करतो 22 आणि त्यानं मी याला मल्टिप्लाय करतो. झालं का 21. मग 21.25 होण्यासाठी मी अवोगॅड्रो नंबर मधलं 1 कमी केलं 23चं. आलंय का लक्षात? मग आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे बरं का. मग पहिला प्रश्न मिळाला मला. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला गिव्हन मास अपॉन मोलार मास. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठी त्या नंबर ऑफ मोल्सला अवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा. स्क्रीनशॉट काढून घ्या. होमवर्क क्वेश्चन नंबर 1. ओके. मी तुम्हाला सांगतो, मी देतोय तेवढेच क्वेशन्स तुम्हाला करायचे आहेत. मी देतोय तेवढेच क्वेशन्स तुम्हाला करायचे आहेत. क्वेशन नंबर 2 तुम्हाला होमवर्कमध्ये द्यायला लागलोय. हे तुमच्या वहीत पाहिजे बरं का लक्षात घ्या. क्वेशन नंबर 2 मध्ये ना मला ओळखून दाखवा, की हे नक्की काय आहे? एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचं एन्थाल्पी ऑफ कंबशन दिलंय आणि एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन विचारलंय मिथेनसाठी. अरे हा हेस लॉ आहे. हेसेस लॉ आहे. घेतलंय आपण लाईव्हमध्ये हेस लॉ. मी तुम्हाला सांगतो, इथं क्लिअरली तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का? आता मी सांगतो, मी वेगळ्या-वेगळ्या स्लाइड्स हो, पण थांबा ना. आजचं टार्गेट काय? आज कितवा दिवस आहे रे? कितवा दिवस आहे? कितवा दिवस आहे? डे 18च आहे ना बाळांनो. मग डे 18 ला अल्कोहोल फिनॉल इथर स्टार्ट होतोय. मग पहिल्या व्हिडिओमध्ये त्याचं क्लासिफिकेशन, आय-यू-पी-सी नॉमेनक्लेचर म्हणजे अलील अल्कोहोल, विनाइल अल्कोहोल, बेन्झिल अल्कोहोल हे सगळं असणार आहे. पण तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, अजून एक वेगळीच कुठलीतरी नॉमेनक्लेचर सिस्टम आहे अल्कोहोलसाठी. कुठली सी पासून स्पेलिंग स्टार्ट होतं लक्षात घ्या. कुठलं काय आहे का बघा मला कमेंटमध्ये सांगा. नेमिंग 16 फॉर अल्कोहोल फिनॉल इथर आणि त्याचबरोबर आपलं डेरिव्हेटिव्ह तर सुरूच आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो डे 18, 19, 20 पण तुम्हाला मी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. मग आता मी इथं काय करतोय, तर हेच लॉ पण जाऊ दे चला मी सांगतो. C+O2 गिव्हज CO2 दिलंय. H2+O2 गिव्हज H2O. CH4+O2 गिव्हज CO2+H2O. कंबशन रिएक्शन लिहायचे आहेत आणि हेच लॉ मला फक्त स्टेटमेंट पाहिजे. मला फक्त स्टेटमेंट हवं आहे. बरं. याच्याबद्दल मी काय म्हणतो माहितीये का लक्षात घ्या. 100% गॅरंटेड क्वेश्चन. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला असतो Q प्लस W. Q म्हणजे हीट, एवढी हीट ॲब्सॉर्ब केली. W चा फॉर्म्युला असतो मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू V2 मायनस V1. मग मला सांगा डीएम क्यूब आणि बार. तुम्ही जेव्हा हे सॉल्व्ह कराल, कालच्या मी कॉमेंटमध्ये सांगितलं होतं, की 1 डीएम क्यूब बारची व्हॅल्यू किती? तर 100 जूल. जेव्हा इथं तुम्ही वर्क डन काढणार मायनस P एक्सटर्नल मी तुम्हाला सांगतो. तोंडी सोडू बरं मी. सोडवतो, तोंडी सोडवतो. डेल्टा U इक्वल्स टू Q प्लस W ना. Qची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. मग 18 पेक्षा कमी उत्तर पाहिजे मला. 1800 पेक्षा कमी उत्तर पाहिजे. अरे वाह! हे मी याला क्लिक करतो. हे न सोडवता उत्तर कसं आलं? 1800 पेक्षा कमी पाहिजे. 2400 तर होणार नाही. तर कमी काय म्हणतोय मी? डेल्टा U इक्वल्स टू Q प्लस W असतं. पण Wचाच फॉर्म्युला मायनस P एक्सटर्नल V2 मायनस V1 असतं ना आणि एक्सपान्शन म्हटल्यावर वर्क डन निगेटिव्ह येणार ना. मग मी काय लॉजिक वापरलं? एवढं तर निगेटिव्ह होणार नाही. वाढणार तर नाही.
उत्तर मिळालंय. पण थांबा ना, लाईव्हमध्ये 20-22 न्यूमेरिकल घेतलेत आपण या एकाचे. मग लाईव्ह सेशन अटेंड करणं किती इम्पोर्टंट आहे. इथून पुढचे तर चुकवू नका. इथले पुढचे तर चुकवू नका. मी तुम्हाला सांगतो. ओके, ओके. There are two different solutions A and B. बरं, two different solutions A and B. pH of A is 4. pH of B having H plus ion 3 times that of A. 3 times that of A. बर. आता एक चांगला प्रश्न सापडलाय बरं का आपल्याला. चांगला. आता मी तुम्हाला सांगतो बघा, एक क्विक रिव्हिजन चाललंय आजचं लेक्चर म्हणजे क्विक रिव्हिजन. बघा ना, पीएच ऑफ द सोल्युशन जर ए असेल, तर ए साठी जे एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁴ येणार. 4 आहे म्हणल्यावर 10⁻⁴ कॉन्सन्ट्रेशन असतं मोलार. तर बीचं कॉन्सन्ट्रेशन एच्या तिप्पट आहे. मग हे ए साठी होतं. मग बीचं कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी ह्याची तिप्पट करा आणि याची तिप्पट 10⁻12 होत नाही. 3 इंटू 10⁻⁴ येणार. मग मला आता समजा पीएच काढायचं असेल तर ह्याचं मला निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 घ्यावं लागेल. माझं उत्तर 4 पेक्षा कमी येणार. आई ग 223 229. कसलं क्लोज आहे लक्षात घ्या. कसलं क्लोज आहे. म्हणजे 4.000 मधून 0 पॉइंट ह्या 3चा 0 म्हणजे 30चा 0 मायनस केलं पाहिजे. तर 2चा लॉग मला पाठ आहे. किती रे? 2चा लॉग आहे 3010. तर 3 चा काहीतरी 4779 आहे का 3 आहे आय थिंक. मी क्रॉस चेक करतो बरं का. 30चा 0 4771 आहे लक्षात घ्या. 4771 1 झालं की मग बी ए आन्सर आहे. ए आन्सर आहे. ओके कसं कळालं का मला? कारण 1 मॅन किती पटपट होतं ना सांगा बघू. पीएच ची रिव्हिजन झाली. पीओएच चा फॉर्म्युला पाठ करा. दोघातलं रिलेशन प्रूव्ह करून दाखवा की पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14. हेच लॉ झालं. नंबर ऑफ मॉलिक्यूल झालं. बघा ना, जे गप्पा मारतो ना गप्पा, त्याच्या जर फॉर्म्युला रिवाइज केले तर कधी सुधारणार आपण? कधी टॉपर बनणार? कधी? बना ना. बघा पीएच ऑफ द बफर सोल्युशन आहे बघा ऐका. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड आहे. ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहे. त्याच्यामुळे तो बफरचा फॉर्म्युला आहे ना हेंडरसन इक्वेशन. हेंडरसन इक्वेशन मला नोट्स मध्ये पाहिजे. पीएच पीएच इक्वल्स टू पीकेए. पुढचं माहिती आहे ना लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ऍसिड. त्याची व्हॅल्यू 0च येणार. म्हणजे मला फक्त याचं पीकेए काढलं पाहिजे. आता पीकेए कसं काढणार? निगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 ऑफ के. म्हणजे -5 चं +5 होणार. 5 पेक्षा छोटा नंबर मला पाहिजे. अरे 5 पेक्षा छोटा एकच नंबर आहे. चॅलेंज. मी तुम्हाला सांगतो ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवूया बरं का आपण. सिरियसली ही बेस्ट मेथड आहे लक्षात घ्या. ही ती बेस्ट मेथड आहे. मग मी रोज एक क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं 10-15 मिनिटात तुम्हाला पेपर सोडवू शकतो. पण त्यासाठी चॅनल फॉलो केलं पाहिजे ना, लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं पाहिजे ना, करा ना. मग मी तुम्हाला सांगतो आता आपलं टार्गेट काय बघा. तर आपलं टार्गेट आहे की डे 18 ला अल्कोहोल फिनॉल स्टार्ट होतोय. मागचं बॅकलॉग सोडून द्या. न्यू स्टार्ट आहे, नवीन जर्नी आहे लक्षात घ्या. कंप्लीट करा. कराल ना कंप्लीट लक्षात घ्या. मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, खूप. ओके. आणि मला माहिती आहे ते पूर्ण होणार आहेत. होणार आहेत. आणि तुमच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय इथपर्यंत मला. आणि तो आपण कष्ट करून मिळवून दाखवणार आहे. ऑल द बेस्ट.